हो बाळराजे, तुम्ही अगदी असं दिसला पाहिजेत बर का, तुमच्या बापावाने. सरळ नाक, बाबडे डोळे आणि केस बी त्यांच्याच वाणी बघा, कुरुळे कुरुळे. अरे पण हो, तुम्ही तर तुमच्या डॅडीसनी कधी भेटलाच नाही. तुमचे डॅडी ना मंत्री आहेत, मंत्री. येळच नसतो त्यांच्याकडे. पण तुम्ही बघा, लवकरच ते तुम्हाला भेटायला येतील. भाऊजी. वहिनी बोलवलं? अहो भाऊजी, मला महेश भाऊजींकडनं कळलं तुम्ही मुंबईवरून आलात. काय झालं, लगेच आलात? विरू अडचणीत नाही ना कुठल्या? नाही नाही, अजिबात कसल्या अडचणीत नाही तो. अहो त्याचं सगळं लय व्यवस्थित चालू आहे तिकडे. मंत्रिमंडळाच्या वाईस बैठकी असतात रोज, पण आता सरकार स्थिर होस्तवर तेवढं होणारच ना. हा, पण लवकरच गावाकडे येतो म्हटलंय. खरंच भाऊजी? खरंच ते येणार आहे? बघा बरं, आपण सगळे उगाच टेन्शन घेत होतो. हा, तिकडे तसं काही झालं बी नाही. पण हो भाऊजी, तुम्ही मित्राला भेटायला एवढ्या दूर मुंबईला गेला होता आणि एकाच दिवसात परत आला होय? अहो थांबायचं की 2-3 दिवस? हो वहिनी, अहो विराले मागे लागलं होतं माझ्या. म्हणजे तुम्हाला विश्वास नाही बसणार, मी गेल्या गेल्या तर त्यांनी लय घट्ट मिठी मारली मला. होय? हा, आणि सगळ्यांची लय चौकशी करत होता. आई कशी आहे, पियू कशी आहे, कोणाला काही त्रास तर नाही ना. अहो सगळं काम सोडून गावाकडच्याच गप्पा रंगल्या होत्या आमच्या. हाय का? अहो मला गावालाच येऊन देत नव्हता तो. पण तुम्हाला तर माहिती आहे ना, मी असं मोकळ्या हवेत जगलेला माणूस. तिकडे एसीत जीव गुदमरला माझा. पण तुम्हाला सांगतो वहिनी, मी एकच दिवस होतो आणि मला कुठं ठेवा आणि कुठं नको असं झालं होतं विराला. लय खातिरदारी केली त्यानं माझी. अहो माझा विरू हायच असं बघा, जीवाला जीव लावणारा आणि दोस्ताला खांद्यावर घेऊन मिरवणारा, नाती जपणारा. वय पण भाऊजी, अहो या राजकारणामुळं वेळच देता येईना बघा त्याला. पण तुम्ही बघा भाऊजी, एकदा काही व्याप कमी झाला ना की मग बघा कसं सगळ्यासनी वेळ देतो बघा तो. बरं भाऊजी, तुम्ही भाऊजी. हा, अहो भाऊजी तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा टाक. अहो नाही नाही वहिनी, तुम्ही आराम करा. मला एक अर्जंट काम आहे, ती करून येतो मी. बाळराजे, अहो ऐकलत का? तुमचे डॅडी एकदम सुरक्षित आहेत आणि लवकरच तुम्हाला भेटायला बी येणार आहेत. राजवीरजी, मला माहिती आहे तुम्ही कसला विचार करताय. माझ्यामुळे तुमची फ्रेंडशिप तुटली. तुमचा फ्रेंड तुम्हाला खूप काही बोलून गेला. सोनाजी, नाग्या माझा लहानपणापासूनचा दोस्त आहे. त्यानं आजवर लई साथ दिली आम्हाला. मी त्याच्यावरचा हात नव्हता उघडायला पाहिजे. हे सगळं माझ्यामुळे होतंय. मी खूप वाईट आहे. तुम्ही मला बाहेर काढून टाका घरातून. मी रस्त्यावर राहीन, कुठेही जगेन. मी खूप वाईट आहे. तुम्ही काढून टाका मला या घरातून बाहेर. राजवीरजी, माझ्यामुळे जर तुमचे फ्रेंड्स तुमच्यापासून तुटत असतील, तुम्हाला त्रास होत असेल, तर तो गिल्ट मी नाही बेअर करू शकत. नो. गंगा, गंगा. हा, बॅग्स पॅक कर आपल्या. आपण जाऊया तिथून. कुठे जायचंय? कुठेही जाऊ.
फुटपाथवर राहू, रोड साईडचं पाणी पिऊ, पण राजवीरजींच्या आयुष्यात त्रास बनून नको राहायला. चल. थांबा, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुमची यात काहीच चूक नाही. नाग्यानंच असं नव्हतं वागायला पाहिजे तुमच्याशी. पण राजवीरजी, तुमच्या फ्रेंडनी जर पिऊला जाऊन आपल्या रिलेशनशिप बद्दल सगळं सांगितलं तर ती इकडे येईल आणि मला या हाऊस मधून बाहेर काढून टाकेल. त्यापेक्षा मीच इथून जाते ना. तुम्हाला मी म्हंटल ना, असं काय बी होणार नाही. माझ्या चुकीची शिक्षा मी तुम्हाला नाही होऊ देणार. बोललो तर बोललो. राजवीरजी, यू आर सो काइंड. एवढं सगळं होऊनही तुम्ही अजूनही माझीच बाजू घेताय. राजवीरजी, आय लव्ह यू. मला जरा काम आहे. राजवीरजी, आज माझ्यामुळं तुम्ही तुमच्या फ्रेंडला तोडलंय. बट मार्क माय वर्ड्स, आता स्लोली मी तुम्हाला त्या पिऊ पासून पण कायमचं तोडेन. यु नो शोना, शी इज लाईक अ स्लो पॉयझन. दीपे, आज बटाट्याची आमटी आणि भाकरी कर. यासनी लय आवडतो बटाटा. तरीच डोक्यात बटाटा भरले की. काय काय म्हणलीस? मी कुठं काय म्हणली? भास झाला असेल तुम्हाला. दीपे, हे सगळं थांबव. हे बघ, आज फोडणीचा भात आणि पुऱ्या बनव. पृथ्वी, ए पृथ्वी. काय झालं मम्मी? पृथ्वी, बाजारात जा पाट्टे दिशी आणि 10 किलो जिलबी घेऊन ये. 10 किलो? अगं मम्मी, आपल्या घरात ते गाव जेवण आहे. 10 किलो जिलबी घेऊन यायची? अरे होय, गाव जेवण असंच समज. अरे, मी माझ्या सुनेचं डोहाळे जेवण घालणार आहे आणि आता तिचं डोहाळे जेवण घालणार म्हणलं दणक्यात व्हायला पाहिजे का नको? शेवटी काय बी झालं ना तर माझी झेडपी अध्यक्ष कांचन सूर्यवंशीचा नातू येणार आहे या सूर्यवंशांच्या घरात. कांचन, तू काय आजारी बिजारी पडली नाही ना? यात बी तुझं काय राजकारण आहे? हो, मला माहितीये मी चुकलं म्हणायच्या लायकीची पण नाही. पण या घरामध्ये नातू येणार आहे, मी आजी होणार आहे. या विचारानंच आता माझ्या मनातलं पाप गळून गेलंय पार. आणि तुम्हाला सांगते पृथ्वी, चल बाबा, हिचा विचार पटायच्यात आपण गेलेलं बरं. तुम्ही विश्वास ठेवा नाही तर ठेवू नका, पण मी सुधारले. पृथ्वी, हे घे डोळे जेवणाची लिस्ट घेऊन ये लगेच. जा बाबा, जा जा जा, 2 जण जाऊन घेऊन या ते. जा जा, तू पण जा. मम्मी, मला तुमचं काय कळनाच झाले. काल रात्रीपर्यंत म्हणत होता पियूच्या आधी तुमचं मुली या घरात यायला पाहिजे. मी आता स्वतःच पलटी खाल्ली. हळू बोल. मी हे सगळं दाखवायला करते. आयुष्यभर या घरामध्ये धुणं धुवायचं, भांडी घासायची, लादी पुसायची, हेच करू का? मला या घरामध्ये माझी सत्ता आणायची, म्हणून ही सगळं चाललंय. एकदा सत्ता येऊ दे माझ्या हातात, मग बघच एकेकावरनं कसा घाना फिरवते ते. नाग्या, हात सोड त्यांचा. चल चल. हा पिऊ. कारभारी
अहो काय बायकोची आठवण येते का नाही तुम्हाला? तू जरी काय नाही बोललास ना तरी मला सगळं माहित। नाग्या भाऊजींनी सगळं सांगितलंय मला। काय सांगितलं नाग्यानं? हेच की तू तिकडं किती बिझी आहेस आणि तरी बी तू त्यातनं वेळातनं वेळ काढून भाऊजींचा कसा पाहुणचार केला, त्यांना काय हवंय काय नको हे सगळं बघितलं, माझी चौकशी केली, तुला माझी किती आठवण येते हे सांगितलं आणि कसं तुला मला भेटावंसं वाटतं, गावाची आठवण आल्यावर किती हळवा झालास हे बी सांगितलं आणि त्याचबरोबर घरच्यांबद्दल आईंबद्दल किती बोलत होता हे सांगितलं। नाग्यानेही सांगितलंय व्हय? होय का काय झालं? नाही काय नाही। कारभारी अहो ताई आकी लवकर, अजून किती दिवस आपण नुसतं फोनवरच बोलणार आहे? उद्या आपल्या बाळांना ओळखणार नाही बघा तुम्हाला। वीरू तुझ्याशिवाय कर्मना झालंय बघा। आता आपल्या बाळाला त्याच्या बाबांचा स्पर्श अनुभवायचा। पिऊ अगं मला बी इथं करमना झाले, मी लवकरच तिकडे येईन बघ। बरं ऐक ना, मला काम आहे, मी नंतर बोलतोय याशी। बर पिऊ अगं किती जीव लावतेस तू माझ्यावर, नको एवढा जीव लावूस। अगं मी नाही त्या लायकीचा। नाग्या भावा अगं कुठल्या मातीचा बनलायस तू, मला माफ कर नाग्या, खरंच मला माफ कर। हे दीपे जा लवकर फळांची टोकरी घेऊन ये। हा मम्मी पियूसाठी काय काय केलं तुम्ही? माझ्यासाठी कधी काय केलं होतं का? हे का बस हळू बोल। या घरामध्ये माझी सत्ता याविषयी वाटत असेल ना तर ही थेर मला करावी लागतील। जा आता सांगितलेली कामं कर जा। अगं सुनंदा काय किती उशीर, आवरलं का नाही तुझं सगळं? समजा आवरलंय। सुनबाई कुठे आहे? येते बघ। सुनबाई येऊ का काकी साहेब? या 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 सुनबाई, ए सुनबाई अगं लवकर ये की। किती भारी आहे बघा माझी सून, अगदी चंद्र सुद्धा लाजल ग तुझं रुपडं बघून। मीनाक्षीबाई बघितलं का माझी सून, लाखात आहे काय की नाही? तर काय तुला कोणाची नजर नको लागाय पाहिजे। ये चल बसून ये 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 बस। आज वीरू असता तर ती रंगत आली असते ना कार्यक्रमाला। या होय ना, वीरू आता एवढा मोठा मंत्री झालाय ना त्यामुळे हिची सगळी जबाबदारी माझ्यावरच येऊन पडली। बर चला चला आता सगळ्यांनी ओट्या भरून घ्या बघू। पिवताय आता नाव घ्या। अहो ताई आता तर कुठलं नाव आठवण झालंय मला।
अगं पियू घे की एक छानसं नाव घे घे सुनबाई. अगं एवढं सगळं म्हणतात तर घे की एखादं नाव. फळं आहेत अनेक पण आवडते मला संत्री. फळं आहेत अनेक पण आवडते मला संत्री. बाळराजे येण्याआधीच राजवीरजी झालेत मंत्री. वा वा वा, काय मस्त नाव घेतलंस पिऊ. बर चला आता फोटो काढून घेऊया. ए निशा, अगं तो फोटोग्राफर काय नाव त्याचं बोलो की त्याला. बघते. ओ फोटोग्राफर दादा या की. हो घाला. आले. दादा माझं पेट कुठे काय की चला चला आता एवढं आलंच आहे तर 2 घास खाऊन जा. हो काकी नको. असं कसं, आता एवढं आलंय तर जेवून जा की. चला चला. लाखात एक आहे बरं का सुनबाई तुमचे. लय गुणाचे आहे पुढे. लगीन झाल्यापासून सगळं सांभाळते बघा. अर्चना ताई, अहो चला की जेवायला. नाही नको नको काकी साहेब. असं कसं, आता एवढं आलंय तर 2-2 घास खाऊन घ्या. चला चला. नाही नको ना. चला 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 चला, आलेच मी. सुनंदा, अगं चल की तू बी. वटे भरणं काही रोज रोज असते वय. चल बघू, 2 घास खाऊन घे. कांचन अगं किती बदलली आहेस ग तू. अगं सगळ्यांच्या आनंदात आपला आनंद बघणं किती छान वाटतं ना. सुनंदा, मला माहितीये मी लई चुकीची वागली तुमच्या सगळ्यांवर. इतकी की आता माफ कर म्हणायची सुद्धा लायकी नाही राहिली माझी. पण आता मी माझी चूक सुधारली. आणि तुला माहितीये का, आता घरामध्ये नातू येणार म्हटल्यावरती माझ्या मनातलं पाप सगळं दळून पडलंय ग. तुम्ही समजताय इतकी पण वाईट नाहीये मी. अगं कांचन माणूस कवाच वाईट नसतो. पण एकदा का त्याला हाव सुटली ना मग तो बिताडतो. अगं तू सुधारलीस. तुला नात्यांची किंमत कळाली. हे बघून लई चांगलं वाटतंय बघ. कांचन जा तुझं समज सामान घेऊन ये. मी तुला माफ केलंय. सुनंदा, तू किती चांगली आहेस ग सुनंदा. एवढं सगळं होऊन पण तू मला माफ केलंस. किती चांगली आहेस ग तू. बर कांचन चल तू बी 2 घास खाऊन हा ये लवकर. सुनंदा, किती ग भोळी तू. आता माणूस भोळा आहे म्हणल्यावर त्याचा दुसऱ्यानी फायदा घेणं आलंच की. आणि मी तर कांचन आहे. आता हळूहळू माझी सगळी सत्ता परत कशी मिळवते ते बघच.